स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे संवैधानिक राज्यपाल सन्माननीय कोश्यारी साहेबांनी आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना पत्र पाठवून मंदिर उघडण्याबाबत विचारणा केली आणि या पत्रात एक मोठा प्रश्न विचारला की तुम्ही सेक्युलरिझम विसरलात का? मी मुस्लिम असलो तरी या संविधानानं मला जे नागरिकत्व दिलंय ते मुस्लिम म्हणून मला मुळीच दिलेलं नाही, किंवा एखाद्या हिंदूला हिंदू म्हणून मुळीच दिलेलं नाही, एखाद्या बौद्धाला, सिखाला, ईसाईला त्या धर्माचे म्हणून नागरिकत्व दिलेलं नाही. हे नागरिकत्व शुद्ध नागरिकत्व आहे, ज्या नागरिकत्वामध्ये मतदानाचा अधिकार आहे, या देशाच्या शासन प्रशासनात, राजकारणात सममूल्यावर सहभागी होण्याचा अधिकार आहे. धर्म इथं गौण ठरतो किंवा बाजूला हटविला जातो, धर्माची काही भूमिकाच नाही. आणि यासाठी संविधानामध्ये 14, 15, 16 आणि 29 या आर्टिकल्सची निर्मिती करण्यात आली. आणि यानुसार जो संवैधानिक पदावर असेल, जो राजकारणातील संवैधानिक मंत्रिपदावर असेल, मुख्यमंत्री असेल, राष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, प्रधानमंत्री असेल, गृहमंत्री असेल, संसद असेल, आमदार असेल, हा आपले कर्तव्य बजावत असताना वंश, लिंग, जात, वर्ण किंवा भूभाग किंवा भाषा किंवा संस्कार, संस्कृती असल्या कोणत्याही मुद्द्यांवरती नागरिकांशी भेदभाव करणार नाही, तर आपल्या कर्तव्याची कर्तव्य बजावणी संविधानानं प्रदत्त केलेल्या शक्तीच्या माध्यमातून समान नागरिक मानून तो करेल, असली शपथ घेऊनच शासन प्रशासनात आणि राजकारणाच्या संवैधानिक पदावरती यावं लागतं. माननीय कोश्यारी साहेबांनी संविधानाची शपथ घेऊनच राज्यपाल सारख्या राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली आणि ते सरळ या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत. एक राज्यपाल जो राज्याचा प्रमुख आहे, ज्यानं संविधानाच्या 14, 15, 16 आर्टिकलची शपथ घेऊन, त्या अनुषंगानं शपथ घेऊन सेक्युलरिझमवरतीच राज्यपाल पद ग्रहण केलं, राजभवनात प्रवेश मिळविला, तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारत आहेत की तुम्ही सेक्युलरिझम विसरलेत का? मला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना सलाम करावा असा वाटतो आणि त्यांना मी सलाम करतो माझ्या संपूर्ण चळवळीच्या वतीनं, समाजाच्या वतीनं, की अत्यंत समर्पक उत्तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी राज्यपाल कोश्यारींना दिलंय. अत्यंत समर्पक उत्तर दिलंय. त्यांनी सांगितलं की मला हिंदुत्व शिकवू नका आणि सेक्युलरिझम हा संविधानाचा आत्मा आहे, मी त्या पद्धतीनं राज्य करेन. गंभीर मुद्दा असा आहे की राज्यपाल सारख्या मुख्य पदावर असलेला माणूस, ज्यानं संविधानाची शपथ घेतली, तो मुख्यमंत्र्यांना सरळ प्रश्न विचारतोय की तुम्ही सेक्युलरिझम विसरलात का? याचा दुसरा अर्थ, तुम्ही हिंदुत्व विसरलात का? हा प्रश्न अत्यंत संविधानासमोर गंभीर असला आव्हानच उभं करतोय आणि हे आव्हान स्वतः राज्यपालांकडून उभं केलं जात आहे. हा प्रश्न जर एखाद्या सिखानं विचारला असता तो राज्यपाल असताना, तर काय घडलं असतं या देशामध्ये? एखादा मुसलमान राज्यपाल झालेला असता आणि त्यानं हा प्रश्न विचारला असता तर या देशामध्ये काय घडलं असतं? एखादा बौद्ध राज्यपाल असता, एखादा ईसाई राज्यपाल असता आणि त्यानं हा प्रश्न विचारला असता तर काय घडलं असतं? याची प्रचिती आपल्याला येते ना. म्हणून राज्यपालांनी विचारलेला प्रश्न लोकशाही पुढं आणि संविधान प्रदत्त सेक्युलर भारतापुढं उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान या रूपानं एक नागरिक म्हणून विचार करण्यासाठी मला बाध्य करतं. आणि ही परंपरा अलीकडे फार जोरात राजकारणात आलेली आहे. एक मानसिकता घडविण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे या देशामध्ये. म्हणजे राष्ट्रपती हे हिंदू आहे म्हणायचं, पण मंदिरात जात असताना राष्ट्रपती कोविंदांना ते जातीचे आहेत म्हणून नाकारायचं. आता हाथरसची घटना झाली, घटनेपूर्वी तिला हिंदू म्हणायचं, पण घटना झाल्याबरोबर तिथल्या ठाकूरांनी, ब्राह्मणांनी पंचायत भरवून जातीय निवाड्याच्या अनुषंगानं सगळी ॲक्टिव्हिटीज चालवावी. योगी सारखी माणसं मुख्यमंत्री होतात आणि म्हणतात की मैं एक ऐसे पंथ से दीक्षित हूँ और ऐसा हिंदू हूँ जो ईद में नहीं जाऊंगा, अर्थात विहार में भी नहीं जाऊंगा, अर्थात गुरुद्वारा में भी नहीं जाऊंगा, अर्थात चर्च में भी नहीं जाऊंगा, मैं हिंदू हूँ, मैं सिर्फ अपनी परंपरा को मानूंगा. सगळेजण आपापली परंपरा मानतात आणि संविधान याला नाकारत नाही, पण सगळेच आपले परंपरा मानत असताना इतरांना नाकारणं याच्यावर आमचा आक्षेप आहे. तर
राज्यपाल कोश्यारींनी जो प्रश्न विचारला, तुम्ही हिंदुत्व विसरले का? एका राज्यप्रमुखाला ते विचारतायत, मुख्यमंत्र्यांना, आणि तुम्ही सेक्युलर झालात का? म्हणजे कोश्यारींचा सरळ आव्हान भारताच्या संविधानालाच आहे का? आता त्यांची खरडपट्टी सगळ्या प्रसार माध्यमांनी आणि अनेक बुद्धिवंतांनी काढलेली आहे, त्यांच्यावर टीका होते आहे. पण सरळ ते जेव्हा प्रश्न विचारतात की राज्यप्रमुखाला, माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्र्यांना, बरं हा प्रश्न त्यांनी उद्धवजींनाच का बरं विचारला? काय मानसिक प्रक्रिया घडवत आहेत पूर्ण देशामध्ये, याची चिकित्साही आपण करायला पाहिजे. हा प्रश्न माननीय शरद पवारजी मुख्यमंत्री असते तर कोश्यारींनी विचारला असता का? प्रश्न आहे. जर अजित पवार साहेब मुख्यमंत्री असते तर माननीय कोश्यारींजींनी हा प्रश्न अजित पवारांना विचारला असता का? प्रश्न आहे. जर मुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब असते, राणे साहेब असते, तर हा प्रश्न त्यांना विचारला असता का? अशोक चव्हाण साहेब असते तेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारला असता का? प्रश्नचिन्ह आहे. पण त्यांनी उद्धवजी ठाकरेंनाच का हा प्रश्न विचारावा? प्रश्न विचारावा, परंतु पहाटे पहाटे दार उघडून दोनच व्यक्तींना शपथविधी घडवून आणावं, हे सुद्धा कमाल त्यांनी करून दाखवलंय. किंवा उद्धवजी ठाकरेंनी म्हणाल्याप्रमाणे ज्या मुंबईला पाकव्याप्त काश्मीराची उपाधी कंगना राणावत देते, तिचं स्वागत राज्यपाल करतात त्याच्या राजभवनामध्ये. संवैधानिक पद ग्रहित करायची, संविधानिक पद ग्रहण केल्यानंतर, शक्ती प्राप्त झाल्यानंतर आपलं हिंदुत्वाचं स्वरूप दाखवावं, ही खेडी निरंतर या भारतामध्ये फार वेगानं या 10 वर्षात पुढे आलेली दिसते. दिल्लीत काय घडलं? केंद्रीय मंत्री असलेला माणूस प्रचार सभेमध्ये सरळ म्हणतो की गोली मारो. कुणाला गोली मारायचं? जे हिंदू नाहीत त्यांना गोली मारायचं. बरं, हिंदू तरी कोण असा जर प्रश्न विचारला तर मग आमच्यासारख्यांना प्रश्न विचारतात की तू मुसलमान हो, तुम्ही कशाला हा प्रश्न विचारता, तुम्हाला काय अधिकार आहे? अरे बाबा, जेव्हा भारताच्या संविधान प्रदत्त व्यवस्थाच विस्कळीत होत असेल आणि माझ्या नागरिकत्वावर धर्माच्या अनुषंगानं जर टाचणी लावल्या जात असेल तर मला अधिकार आहे प्रश्न विचारायचं. मी विचारेन ना हा प्रश्न. हा माझ्या भारताच्या संविधान प्रदत्त सगळ्या रचनेचा प्रश्न आहे, माझ्या जीवनामरणाचा प्रश्न आहे, माझ्या नागरिकत्वाचा प्रश्न आहे. मी विचारेन ना, मी विचारेन, निश्चितच विचारेन. आज ओबीसी समाज झगडतो आहे आपल्या हक्कांसाठी. म्हणजे ओबीसींना स्वतः, ओबीसीचे नेते आम्ही म्हणत नाही, ढोबळे साहेब आहेत, त्यांच्या ओबीसी अखिल भारतीय संमेलनाचं उद्घाटन करायला मी गेलेलो होतो. तेव्हा ढोबळे साहेबांनी मांडलं, इंजिनियर आहेत ते स्वतः मांडतायत की आम्हाला हिंदू ओबीसी म्हणून वापरून घ्यायचं, हिंदू म्हणून वापरून घ्यायचं, पण ओबीसी म्हणून जेव्हा आम्ही हक्क मागतो तेव्हा आम्हाला दूर सारायचं. हे चाललंय ना. आदिवासींना हिंदू म्हणून वापरून घ्यायचं, पण जेव्हा ते अधिकार मागतात तेव्हा त्यांना दूर लाटायचं. म्हणजे हा हिंदुत्व खऱ्या अर्थानं संघप्रणित आहे. आणि संघप्रणित हिंदुत्वाचं भारताच्या संविधानाला सुरुवातीपासूनच विरोध आहे. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण भाषणांमध्ये, संपूर्ण लिटरेचरमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि या संघप्रणित हिंदुत्वाचा संघर्ष हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासनं, गाडगे महाराजांपासनं, चोखामेळांपासनं, जगद्गुरु तुकारामांपासनं यांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराजांपासनं संघर्ष राहिलेलाच आहे. छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणामध्ये तुम्ही शूद्र आहात, म्हणजे हिंदू नाहीत बरं का, तुम्ही शूद्र आहात, हिंदू असला तरी शूद्र आहात म्हणून बदमाशी करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आता गवगवा करायचं म्हणजे अलीकडे एक प्रकरण आलं की शिवाजी महाराजांचा जन्मच मुळी मुसलमानांना मारण्यासाठी झालेला होता, असलं वक्तव्य संघप्रणित संस्थांकडनं करण्यात येत आहेत, बुद्धिवंतांकडनं करण्यात येत आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही शूद्रात राजे होऊ शकत नाही म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारायचा, त्यांचा पराजय व्हावं म्हणून पुण्यामध्ये कोटचंड यज्ञ घडवून आणायचा आणि शिवाजी महाराजांचा राजे जयसिंग यांच्या मार्फत पराभव व्हावा म्हणून पूजा करायची, यज्ञ करायचं. प्रश्न सॉफ्ट, हार्ड, लाईट हिंदुत्वाचा नाही. प्रश्न आहे संविधान प्रदत्त त्या व्यवस्थेचा, ज्या व्यवस्थेनं धर्म तुमची खाजगी बाब म्हणून केव्हाच जाहीर करून टाकले नोव्हेंबर 1949 मध्ये. परंतु वारंवार धर्मावर आधारित ध्रुवीकरण करण्यासाठी राज्यपाल स्वतः मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुम्ही हिंदुत्व विसरलेत का, तुम्ही सेक्युलर झालात का? हे आव्हान सरळ भारताच्या संविधानाला आहे. जर कोश्यारीच्या ऐवजी एखादा मुस्लिम असता, दलित असता, बौद्ध असता, ईसाई असता, शीख असता किंवा किमान ओबीसी जरी असता तर आज सगळे प्रचार माध्यम आणि संघप्रणित सगळे पक्षांचे प्रवक्ते हा देशाचा खरा गद्दार, हा देशद्रोही, हा संविधानाला चॅलेंज करतोय, याला कडक शिक्षा झाली पाहिजे असली भूमिका घेतली असती निश्चितच. मग आम्ही सगळे नागरिक जे भारताचे
करते धरते आहोत. संविधान म्हणतो की नागरिक भारताचे करते धरते आहेत. लोकांच्यासाठी लोकशाही स्थापन झालेली आहे आणि आम्ही चालवतो संसद आणि विधानसभा आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी देऊन. आणि जेव्हा संविधान यांना शक्ती प्रदान करतो त्यानंतर ही धार्मिक भूमिका घेतात. हे केवढं मोठं चॅलेंज तुमच्या आणि माझ्या पुढे आहे. म्हणजे राहुल गांधी सारख्या माणसाला मंदिरात जाताना जानवा दाखवावं लागतं, तर आता बौद्धांनी, ओबीसींनी, ईसाईंनी, धनगरांनी, बुरडांनी, आदिवासींनी, कुणबी मालितेंनी विसरून जावं की ते या देशामध्ये प्रधानमंत्री होऊ शकतात, ते या देशामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात. जानवा नसेल तर होऊ शकत नाही, असली छुपी मांडणी आहे का? जर ही मांडणी असेल तर हे केवळ मुसलमानांच्या वरचं संकट, ईसाईंवरचं संकट, बौद्धांवरचं संकट, हिंदू ओबीसींवरचं संकट, मागासवर्गीयांचं संकट म्हणून पाहू नये, तर हे संविधान प्रदत्त त्या व्यवस्थेवरचा संकट आहे, ज्या व्यवस्थेनं तुम्हाला मला सर्वांना आज किमान एक मताचं मूल्य ठेवून जिवंत ठेवलेलं आहे. म्हणून कोश्यारीजींच्या या भूमिकेचा आम्ही निषेधच करतो. आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे, कारण उद्धवजी ठाकरेंकडे प्रबोधनकार ठाकरेंपासून परंपरा आहे, एका प्रबोधनाची परंपरा आहे. राजकारणात आडवे तिडवे डाव, आडवे तिडवे वक्तव्य करावे लागतात, पण संवैधानिक शक्ती मिळाल्यानंतर राज्याच्या जबाबदारीची भूमिका कशी निभावावी हे मागच्या अनेक मुख्यमंत्रीपद घेतल्यापासून अनेक घटनांच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरेंनी दर्शविलेले आहे. त्यांनी समर्पक उत्तर कोश्यारीजींना दिलेलं आहे आणि आणि एक नागरिक म्हणून मी त्यांचं अभिनंदन परत करतो. आणि सगळ्याच मागासवर्गीयांच्या चळवळीला एक विनंती करतो की जे काही भारतात घडत आहे ते अत्यंत घातक आहे. संवैधानिक प्रक्रियेला, संवैधानिक व्यवस्थेला, संविधान प्रदत्त भारत या देशाला. धन्यवाद.